चाळीसगाव तालुक्यातील ब्रह्मा शेवगे येथे 9 सप्टेंबर 2018 रोजी सोमनाथ माळी यांनी आई ठगाबाई शामराव माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आईंचं झाड या संकल्पनेतून लावलेले वड, पिंपळ, कडुलिंब आदी झाडांचा 7वा वाढदिवस साजरा करण्यात आला। बडगाव तालुक्यात हैदराबाद गेजेटनुसार ज्या प्रकारे मराठा समाजाला आरक्षण मान्य करण्यात आले, त्याच गेजेटमध्ये बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात असल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे या समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी या समाजातर्फे करण्यात आली। याबाबतचे निवेदन समाज बांधवांतर्फे तहसीलदार शीतल चोलाट यांना सादर करण्यात आले। जामनेर तालुक्यात रेवे गुजर सांस्कृतिक मंडळातर्फे शहरातील श्रीमती बाबाजी राघव मंगल कार्यालयात शैक्षणिक क्षेत्रात विविध परीक्षांमध्ये यश संपादन करणारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच पार पडला। एरोंडल शहरात प्रथमच रोटरी क्लबची स्थापना करण्यात आली असून या क्लबचा पदग्रहण सोहळा दिनांक 7 रोजी DDSP महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडला। अमळनेर तालुक्यातील एका गावातून 2 अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळून नेल्याची घटना 9 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता घडली। धरणगाव तालुक्यातील पारधी येथील सलून व्यावसायिक विजय रमेश तायडे वय 32 या तरुणाने मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास पंख्याला टॉवेल बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली। जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथे शेळे चारण्यासाठी जंगलात गेलेल्या 2 चुलत भावापैकी एकाचा तलावाच्या काठावरून पाय घसरल्याने पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास घडली। शेख रेहान वाहेद असे मृत बालकाचे नाव आहे। चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड परिसरात कपाशी पिकावर लाल्या रोगाचा तीव्र प्रादुर्भाव झाला असून शेतकऱ्यांच्या नगदी पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। दरवर्षी ऑक्टोबरमध्ये येणारा लाल्या यावर्षी सप्टेंबरच्या सुरुवातीला शेतात आक्रमण करू लागला, त्यामुळे यंदा दिवाळीपूर्वीच खरीप हंगाम संपण्याची भीती निर्माण झाली। पाचोरा तालुक्यात स्वदेशी जागरण मंच आणि स्वावलंबी भारत अभियान यांच्या मार्फत पाचोरा शहरात बुधवारपासून विदेशी तसेच ऑनलाईन वस्तूंना विरोध व स्वदेशी वस्तूंना प्रोत्साहन अभियान राबवण्यास सुरुवात झाली। यावेळी स्वदेशी जागरण मंच जळगाव जिल्हा सहसंयोजक गिरीश बर्वे यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। एरोंडल तालुक्यात अंजनी धरण पाण्याने 100% भरलेले असतानाही एरोंडल शहराला केवळ 5 दिवसाआडच पाणी पुरवठा केला जात आहे। त्यातही काही भागात ठराविक वेळेला पाणी येते। काही ठिकाणी कधी दुपारी, कधी संध्याकाळी तर कधी मध्यरात्री पाणी सोडले जाते। कासोदा येथे याच देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा, ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण या देहाला सांभाळी असा उत्सव म्हणजे भाद्रपद पौर्णिमेचा हरिनामा सप्ताह समाप्ती निमित्तचा पालखी मिरवणूक सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी कासोदा येथील भाविकांनी गोविंद महाराज की जय असा जोरदार जयघोष केला। एरोंडल येथे ईद ए मिलाद निमित्त रक्तदान शिबिर आणि रक्त चाचणी शिबिर पार पडले, तसेच दुपारी जुलूस काढण्यात आला। जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे सार्वजनिक वाचनालयापासून रेल्वे स्थानक परिसरापर्यंत काही व्यापाऱ्यांनी दुकानाचे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावल्याने अडचणी येत होत्या। त्यामुळे पोलीस आणि नगरपंचायतीने संयुक्त कारवाई करत सर्व बॅनर जप्त केले आहेत। अमळनेर तालुक्यात महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक 2024 हा कायदा घटनाविरोधी, लोकशाहीला बाधक व सर्वसामान्यांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप महाविकास आघाडीने केला। या कायद्यामुळे सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांचे मुस्कटदाबी होऊन हुकुमशाही यंत्रणा बळकट करण्याचा कुटील प्रयत्न होत असल्याचा आघाडीचा आरोप आहे।